Good morning, student, and welcome back to the class of compulsory English. In the last lecture, we were looking at chapter values in life, and in today's lecture, we will continue with the text, and it is the chapter written by Rudyard Kipling, and he is telling us what are the values in life. You in the previous section of the chapter he has said that he has not been there to address or guide the youth of this country, but he wanted to share some of his experiences, and he want to tell them something that they must know or they should realize. Okay, so in this case, he told us that today we are living in a world who want money, and they are running behind the money like anything else, and they are not aware about what they are losing. But he also tells them that there are men who really does not have that kind of influence of money on them. That means they know what actually money means. Okay, money is just a thing to buy something to that they need, but it is not everything. And when we encounter with such kind of people, then what happens? We were going through it, and in this lecture we will continue with it. Okay, so I will read out the text and I will explain it to you. Values in Life by Rudyard Kipling. At first, you will be inclined to laugh at this man and to think that he is not smart in his ideas. सुरुवातीला तुम्ही त्या माणसावरती कदाचित हसाल आणि म्हणाल कदाचित त्याच्या कल्पना तेवढ्या स्मार्ट नाही आहेत, तेवढा तो हुशार नाही आहे, त्याची कल्पना तेवढी तल्लख नाही आहे. आय सजेस्ट दॅट यू वॉच हिम क्लोजली. मला तुम्हाला परत असं सूचित करावं असं वाटतंय की तुम्ही त्या व्यक्तीला जवळून बघा. फॉर ही विल प्रेझेंटली डेमॉन्स्ट्रेट दॅट टू यू दॅट मनी डॉमिनेट्स एव्हरीबडी एक्सेप्ट द मॅन हू डज नॉट वॉन्ट मनी. जर तुम्ही त्याला जवळून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की बा पैसा प्रत्येकाला काय करतो, दबाव टाकतो किंवा त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो, त्याचं दमन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या व्यक्तीवरती पैशाचा काहीच असर होणार नाही ज्याला पैसा हवाच नको. कारण की त्याच्याकडे जेवढं काही आहे त्याबद्दल तो कसा आहे, समाधानी आहे, सुखी आहे, आणि त्यामुळे त्याला अधिकच्या पैशाची किंवा अधिकच्या लालसेची काहीच गरज नाही आहे, असा तो एक व्यक्ती असतो. आणि पुढे बघा काय म्हणतो आपला लेखक त्याच्याबद्दल. यू मे मीट दॅट मॅन ऑन युअर फार्म, इन युअर विलेज ऑर इन युअर लेजिस्लेचर. तो व्यक्ती कदाचित तुम्हाला तुमच्या शेतावरती सापडेल, कदाचित तुम्हाला एखाद्या खेड्यात सापडेल किंवा एखाद्या ठिकाणी काम करताना सापडेल. बट बी शुअर दॅट whenever you meet, wherever you meet him, as soon as it comes to be a direct issue between you, his little finger will be thicker than your loins. तर जेव्हा केव्हा तुम्ही त्या माणसाला भेटाल म्हणते, जिथे कुठे भेटाल आणि जेव्हा केव्हा भेटाल, तेव्हा जेव्हा केव्हा तुमच्या दोघांमध्ये डायरेक्ट असं काही सांगण्यासारखं असेल, त्या ठिकाणी तुमच्या दोघांमध्ये जेव्हा जी तुलना होईल तेव्हा त्याचं एक करंगडी सुद्धा तुमच्या कमरेपेक्षा जाड भरेल. याचा अर्थ असा की त्याची जे तत्व आहेत त्या तत्वांवरती तुमच्या या जगाच्या बाजारभावाचा काहीच फरक पडणार नाही. त्याची तत्व
त्या गोष्टींवरती नक्कीच काय होतील, सव्वाशेर ठरतील. त्यामुळे ती तत्व त्याला तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ ठरवून देतील. यू विल गो इन फिअर ऑफ हिम. तुम्हाला कदाचित त्याची भीती वाटेल. ही विल नॉट गो इन फिअर ऑफ यू. परंतु त्याला तुमची भीती वाटणार नाही. यू विल डू व्हॉट ही वॉन्ट्स. तुम्ही ते कराल जो त्याला पाहिजे. ही विल नॉट डू व्हॉट यू वॉन्ट. परंतु तुम्हाला जे हवंय ते करणारच नाही. यू विल फाइंड दॅट यू हॅव नो वेपन इन युअर आर्मरी विथ विच यू कॅन अटॅक हिम. आणि तुम्हाला असं समजेल की तुमच्या जवळ असं कुठलं शस्त्र नाही ज्याने तुम्ही त्याच्यावरती हल्ला करू शकाल. नो आर्ग्युमेंट विथ विच यू कॅन अपील टू हिम. आणि कुठलाच मुद्दा उपस्थित करून तुम्ही त्याच्यासोबत वादही घालू शकणार नाही. व्हॉट एव्हर यू गेन ही विल गेन मोर. आणि तुम्ही जे काही मिळवलेलं असेल नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी मिळवलेलं असेल, असं या ठिकाणी लेखक म्हणतो. अर्थात एका पैशाचा लालसे पायी आपण आपलं काय गमावून बसतो, सर्वस्व गमावून बसतो. बघा, एक म्हण आहे, मेरे जरूरतें कम है इसलिए मेरे जमीर में दम है. तर तशाच प्रकारचं ही एक गोष्ट आहे की ज्या व्यक्तीला पैशाची लालसा नसते तो तत्वांनी मजबूत आणि जगण्याचा आनंद भरपूर घेऊ शकतो, असं या ठिकाणी आपला लेखक म्हणतो. आय वुड लाईक यू टू स्टडी दॅट मॅन. आय वुड लाईक यू बेटर टू बी दॅट मॅन. मला असं वाटतं की तुम्ही त्या माणसाला भेटावं. मला असं वाटतं की तुम्ही त्या माणसासारखं बनावं. Because from the lower point of view, it doesn't pay to be obsessed by the desire of wealth for wealth's sake. कारण आपण जर खालच्या दृष्टिकोनातून बघितलं तर यासाठी काहीच पैसे लागत नाही किंवा त्यासाठी आपल्याला खूप जास्त काही ओढाताण करावं लागत नाही एक चांगला मनुष्य बनून जगण्याकरिता. आणि तुम्ही तुमच्या गरजेहून अधिक धन मिळवत असाल तर डाव्या हाताने मिळवा. अशा व्यक्तीचा तुम्हाला नक्कीच अभ्यास केला पाहिजे. I would like you to study that man. I would like you to be better than man. Because from the lower point of view, doesn't pay to be obsessed by the desire of wealth for wealth's sake. तर या ठिकाणी लेखकाचं असं म्हणणं आहे की आपण धनप्राप्तीच्या कार्यात स्वतःला गुंतवून आपलं पतन आणि आत्मनाश घडवून आणतो. इफ मोर वेल्थ इज नेसेसरी टू यू for purpose not your own, use your left hand to acquire it, but keep your right hand right for your proper work in life. जेव्हा केव्हा तुम्हाला धनसंचय करायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही तुमचा डावा हात वापरा आणि तुमचा उजव्या हाताला कामाला लावू द्या. त्याला दोन्ही हातांना धनसंचयाच्या कामात लावू नका, तर एकाला योग्य कामात गुंतवा आणि दुसऱ्याला धनसंचय करू द्या. म्हणजे ती गोष्ट बॅलन्स राहील आणि पैसा म्हणजे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट नाही हे आपल्याला कळेल. इफ यू एम्प्लॉय बोथ आर्म्स इन दॅट गेम यू विल बी इन डेंजर ऑफ स्टूपिंग इन डेंजर ऑल्सो ऑफ लुझिंग युअर सोल. जर तुम्ही दोन्ही हातांनी धनसंचय करायचं ठरवलं तर यामुळे एक धोका उद्भवू शकतो. धोका म्हणजे तुम्ही तुमचा आत्मा गमावून बसाल. आत्मा म्हणजे आपलं जे मॉरॅलिटी आहे, नैतिकता आहे, ती आपण गमावून बसू, असं या ठिकाणी लेखकाचं म्हणणं आहे. बट इन स्पाइट ऑफ एव्हरीथिंग यू मे सक्सीड, यू मे बी सक्सेसफुल, यू मे ॲक्वायर एनॉर्मस वेल्थ. परंतु असंही होऊ शकतं की तुम्ही कदाचित दोन्ही हातांनी जर मिळवायचा प्रयत्न केला तर तुम्ही यशस्वीसुद्धा व्हाल आणि तुम्हाला खूप जास्त संपत्ती मिळेल. इन विच केस I warn you that you stand in grave danger of being
स्पोकन अँड रिटन ऑफ अँड पॉइंटेड आउट ॲज अ स्मार्ट मॅन. आणि त्या ठिकाणी तुम्हाला लोक एक खूपच स्मार्ट मॅन, खूपच हुशार व्यक्ती म्हणून गणल्या जाईल आणि तो धोका तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण होईल. अँड दॅट इज वन ऑफ द मोस्ट टेरिबल कॅलॅमिटीज दॅट कॅन ओव्हरटेक अ सेन सिव्हिलाइज्ड मॅन इन अवर एम्पायर टुडे. आणि ज्या ठिकाणी माणसाला असं वाटते की आपण गैरमार्गाने किंवा दोन्ही हातांनी आपण पैसा समेटून खूप मोठे झालेलो आहो, तर त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला सुबुद्धी असणारा नागरिक आजच्या जीवनात किंवा आजच्या या जगामध्ये म्हटल्या जाणार नाही. दे से यूथ इज द सीझन ऑफ होप. लोक म्हणते काही की तरुण हे काय आहेत म्हणते, एक आशावादाचा ऋतू आहे ज्यांच्यावरती आपण आशा करू शकतो. ॲम्बिशन उद्दिष्टांचा आहे. अँड अपलिफ्ट दॅट द लास्ट वर्ड यूथ नीड्स इन एक्सप्लोरेशन, एक्झॉर्टेशन टू बी चेअरफुल. आणि त्या ठिकाणी आपल्या या ज्या यूथला आहे एक एक्झॉर्ट व्हायला, एक आनंदी वातावरण हवं आहे. सम ऑफ यू हिअर नो अँड आय रिमेंबर दॅट यूथ कॅन बी अ सीझन ऑफ ग्रेट डिप्रेशन. आणि तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल किंवा काही लोकांना आठवत असेल की तरुण एका ऋतूमध्ये खूप डिप्रेशनमध्ये होते. डिस्पॉन्डन्सीज म्हणजे तीव्र दुःखात होते, नाउमेद त्यांच्यावरती होती. डाऊट्स, त्यांना खूप जास्त शंका यायच्या आणि वेव्हरिंग म्हणजे त्यांना काही कळत नव्हतं. अस्थिर आणि अनिर्णित अवस्थेत घोटाळल्यासारखं वाटत होतं वेव्हरिंग म्हणजे. द वर्स बिकॉज दे सीम टू बी पेक्युलियर टू अवर सेल्फ अँड इन कम्युनिकेबल टू अवर फेलोज. ते आपल्यासाठी विशिष्ट होते आणि त्यांच्या मित्रांसाठी न स्पष्ट होणारे एक मित्र होते, सवंगडी होते. देर इज सर्टन डार्कनेस इन टू विच द सोल ऑफ द यंग मॅन समटाईम्स डिसेंड्स. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या ठिकाणी युवा अवस्थेमध्ये त्याला अशा प्रकारच्या भीतीदायक गोष्टींचा सामना करावा लागतो. तर अंधारामध्ये चाचपडणारं ते जे आत्मा आहे तो त्या तरुणाचा असल्यासारखा भासतोय. अ हॉरर ऑफ डेसोलेशन, abandonment and realized worthlessness, which is one of the most real of the hells in which we are compelled to walk. आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी काय आहे म्हणते, दुःख, त्रास, त्याग, डेझोलेशन म्हणजे नाश, अबॉन्डनमेंट म्हणजे त्याग, तर या गोष्टींचा काय होतो त्या ठिकाणी उद्वेग होतो आणि आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या नरकासारखं वातावरण त्या मिळतं आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणतरी जबरदस्तीने या ठिकाणी चालायला भाग पाडलेला आहे. आय नो ऑफ व्हॉट आय स्पीक. मी तुम्हाला कळतंय म्हणते मी तुम्हाला काय सांगतोय. दिस इज ड्यू टू व्हेरायटी ऑफ कॉजेस. आणि हे कशामुळे होतं म्हणते, कारणांच्या विविधतेमुळे होतं. द चीफ ऑफ विच इज द इगॉटिझम. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं कारण म्हणजे आहे इगॉटिझम म्हणजे स्वार्थ. आपलंच भलं झालं पाहिजे, इतरांचं काहीही हो, दुसऱ्यांचं नुकसान करून आपल्याला आपलं भलं करायचं. या ठिकाणी अशा प्रकारचं जग झालेलं आहे ऑफ ह्युमन ॲनिमल इटसेल्फ. बट आय कॅन टेल यू फॉर युअर कम्फर्ट that the chief cure of it is to interest yourself, to lose yourself in some issues not personal to yourself in another man's trouble. आणि याचं सोल्युशन पण मी तुम्हाला सांगतो म्हणते की तुम्ही काय करा म्हणते, अशा मुद्द्यांमध्ये स्वतःला गुडफटून घेऊ नका, दुसऱ्या माणसांना धोक्यात घालू नका. प्रिफरेबली अनदर मॅन्स जॉय.
आणि त्या ठिकाणी जर कोणाचा आनंद होत असेल तर त्या ठिकाणी मुळीच तुम्ही त्या गोष्टीला डिस्टर्ब किंवा डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करू नका. बट इफ द डार्क आवर डज नॉट व्हॅनिश, जर का ही काळोखाची रात्र संपतच नसेल, ॲज समटाईम्स इट डझंट, आणि कधी कधी वाटतं की हे असं होणारच नाही. इफ द ब्लॅक कुड विल नॉट लिफ्ट, की काळोख उचललाच जाणार नाही, ॲज समटाईम्स इट विल नॉट, आणि कधी कधी खरंच होत नाही असं. लेट मी टेल यू अगेन फॉर युअर कम्फर्ट, परंतु मला तुमच्या आशावादासाठी किंवा तुम्हाला काही सांत्वना देण्याकरिता मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. दॅट देर आर मेनी लायर्स इन द वर्ल्ड, की या जगामध्ये खूप खोटे बोलणारे लोक आहेत. बट देर आर नो लायर्स लाईक अवर ओन सेन्सेशन, परंतु आपल्या संवेदनांपेक्षा जास्त खोटं बोलणारं कोणीच नसतं. द डिस्पेअर अँड हॉरर मीन नथिंग, ती जी डेस्पेअर म्हणजे ते जे खचून जाणं आणि ती जी भीती आहे म्हणजे काहीच नाही. बिकॉज देअर इज फॉर यू नथिंग इररिमेडिबल, कारण की जीवनामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही जी आपण परत दुरुस्त करू शकत नाही. नथिंग इन इफिकेलेबल, किंवा अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपण पुसून टाकू शकणार नाही. नथिंग इररिकव्हरेबल, अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपण परत मिळवू शकत नाही. इन एनिथिंग यू मे हॅव सेड ऑर थॉट ऑर डन, आणि अशी कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्ही बोलली असाल, केली असाल किंवा सांगितली असाल. इफ फॉर एनी रिझन यू कॅन नॉट बिलीव्ह ऑर हॅव नॉट बीन टॉट टू बिलीव्ह, जर अशी कुठली एखादी गोष्ट असेल की तुम्ही ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही किंवा तुम्हाला कोणी शिकवलं नसेल विश्वास ठेवायला. इन द इन्फिनिटी ऑफ मर्सी ऑफ हेवन, की या जगामध्ये देवाची दया किती महान आहे, स्वर्गीय दया किती महान आहे. विच हॅज मेड अस ऑल, ज्यांनी आपल्या सगळ्यांना बनवलेलं आहे. अँड विल टेक केअर वी डू नॉट गो फार ॲस्ट्रे, आणि आपण काळजी घेतली पाहिजे की त्या हेवनली दयेपासून, स्वर्गीय दयेपासून आपण दूर गेलो नाही पाहिजे. ॲट लीस्ट बिलीव्ह दॅट यू आर नॉट येट सफिशियंटली इम्पॉर्टंट टू बी टेकन टू सिरियसली बाय द पॉवर्स अबाव अस ऑर बिनीथ अस, आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही अजूनपर्यंत तेवढे महत्त्वाचे झाले नाहीत की ज्यावरती ती परमेश्वरीय किंवा सुपर पॉवर जी आहे ती जी आपल्या वर राहते आणि आपल्या खाली राहते, त्यांनी तुम्हाला अजून सिरियसली घेतलं नाही, अजून तुम्हाला तेवढं महत्त्व दिलेलं नाही. इन अदर वर्ड्स, टेक एनिथिंग अँड एव्हरीथिंग सिरियस एक्सेप्ट युअर सेल्फ, प्रत्येक गोष्ट तेवढीच सिरियसली घ्या आणि सगळ्या गोष्टींचं तुम्ही सचेत राहा, फक्त स्वतःपेक्षा. I regret that I noticed certain sign of irrelevant laughter when I allude the word smartness. मला असं या ठिकाणी दुःख होतंय की जेव्हा मी स्मार्टनेस हा शब्द वापरला तेव्हा काही लोक मिश्किलपणे का होईना हसलीत. आय हॅव नो मेसेज टू डिलिव्हर, मला तुमच्याला सांगायला कुठलाच संदेश नाही. बट आय हॅड अ मेसेज टू डिलिव्हर टू द युनिव्हर्सिटी विच आय लव्ह, परंतु मला या विद्यापीठाला द्यायला एक माझ्याकडे संदेश आहे. टू द यंग मेन हू हॅव द फ्युचर ऑफ देअर कंट्री टू मोल्ड, कारण की त्यांच्याकडे असे युवा तरुण आहेत जे उद्या त्याचं भविष्य देतील आणि या देशाच्या भविष्याला काही एक आकार देऊ शकतील. आय वुड से विथ ऑल द फोर्स ऑफ माय कमांड, मी माझ्या पूर्ण शक्तीनिशी त्याला एक आज्ञा देऊ शकतो. डू नॉट बी स्मार्ट, की खूप जास्त स्मार्ट बनू नका. इफ आय वेअर नॉट अ डॉक्टर ऑफ युनिव्हर्सिटी विथ अ डीप इंटरेस्ट इन डिसिप्लिन, जर मी एखाद्या विद्यापीठाचा डॉक्टर नसतो ज्याला खूप डिसिप्लिनमध्ये ज्याला शिस्तीची फार जास्त आवड आहे. अँड इफ आय डिड नॉट होल्ड द स्ट्रॉंगेस्ट व्ह्यूज दॅट रिप्रेन्सिबल फ्रॉम अम्युजमेंट नोन ॲज रशिंग, आणि ज्या गोष्टीमध्ये ज्याला एक व्ह्यूज आहेत आणि ते स्ट्रॉंगेस्ट व्ह्यूज आहेत जे रिप्रेन्सिबल नाही आहेत, रिप्रेन्सिबल म्हणजे दोष देण्यास किंवा निंद असे नाही आहेत, तर त्या गोष्टींना
मी त्या ठिकाणी अम्यूज करताना किंवा हसण्यावर नेताना मी तुम्हाला सांगू इच्छितो, आय वुड से दॅट वेन एव्हर अँड व्हेर एव्हर यू फाइंड वन ऑफ युअर डिअर लिटिल प्लेमेट्स showing signs of smartness in his work, his talk or play, take him tenderly by lovingly, playfully, but firmly lead him to knowledge of higher and more interesting things. जर का तुम्ही उद्या तुमच्या एखाद्या मित्राला भेटाल, ज्याच्यासोबत तुम्ही खेळले आणि जर तो का तुम्हाला असा खूप स्मार्टनेस दाखवत असेल त्याच्या कामामध्ये, बोलण्यामध्ये, खेळण्यामध्ये, तर त्या व्यक्तीला तुम्ही अगदी हळुवारपणे त्याचा हात पकडून त्याला दोन्ही हातांनी तुम्ही त्याला ही गोष्ट रिअलाईज करून द्या की प्रेमाने, मैत्रीपूर्ण, खेळभावात आणि एकदम मजबूतीने की हसत खेळत तुमचा मित्र असेल तर त्याला तुमच्या जास्तीत जास्त उदात्त अशा ज्ञानाचा मार्ग दाखवा. म्हणजे स्वतःच्या श्रेष्ठपणाच्या खोट्या मृगजळापासून त्याला दूर करून त्याच्या कल्याणाचा त्याला खरा मार्ग सांगा. म्हणजे या ठिकाणी लेखकाचं हेच म्हणणं आहे की ओव्हर स्मार्ट बनण्यात काही एक अर्थ नाही. जर कोणी ओव्हर स्मार्ट बनत असेल तर त्याला तुम्ही खरा मार्ग दाखवण्याचं काम केलं पाहिजे, जरी हा तुमचा तो जवळचा मित्र असेल तरी. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला अगदी प्रेमाने, अगदी खेळपूर्ण मैत्री भावात त्याला ते गोष्टी समजून सांगायच्या आहेत, ना की त्याला इन्सल्ट करून, त्याचा अपमान करून त्याला सांगायचे आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी व्हॅल्यूज इन लाईफ हा चॅप्टर आपल्याला प्रिस्क्राईब केलेला कंप्लीट झालेला आहे आणि हा लिहिला होता रुडयार्ड किपलिंग यांनी. आय होप यू हॅव अंडरस्टूड द थिंग्स वेल. थोडा किचकट होता, त्याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नव्हतं. त्यांनी व्हॅल्यूज इन लाईफ, जीवनामध्ये काय आवश्यक गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला. कुठल्या गोष्टीला मूल्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ते मूल्य म्हणजे कुठलं, तर माणसाचा समाधानीपणा, माणसाचा पैशाच्या मागं न धावण्याची वृत्ती, आणि ज्या ठिकाणी आपल्याला ओव्हर स्मार्टपणा दाखवायची गरज नाही त्या ठिकाणी आपण दाखवलाच नाही पाहिजे, असं या ठिकाणी आपला लेखक रुडयार्ड किपलिंग सांगतो. तर ठीक आहे, वी हॅव कम्प्लीटेड दिस चॅप्टर अँड सून वी विल हॅव डिस्कशन ऑन इट. युअर एक्झाम विल बी रिगार्डिंग ऑब्जेक्टिव्ह टाईप. I will guide you in that manner also. So wait for then. Till then, goodbye. Thank you.